बुंदीचे लाडू मी खडी साखरेमध्ये बनवले आहे। रंगासाठी तुम्ही पालक वापरू शकता। मी इथे बीटरूट वापरले आणि हळद वापरलेली आहे। असे 2 कलर मध्ये मी बुंदी तळून घेतलेली आहे। लाडू बनवायचे असेल तर बुंदी थोडीशी वर खाली झाली, एकदम हे नाही झाली तरी चालती आहे। तुम्हाला दिसत आहे इकडे बुंदी कशी आहे माझी ते। पण जर तुम्हाला बुंदी बनवायची असेल तर मग तुमची बुंदी एकदम परफेक्ट निचिंतीने तुम्हाला ती जास्ती तेल तूप टाकून मस्तपैकी बने। इथे मी तूप वापरलं आहे तळायला, अर्ध तूप आणि अर्ध महुआचं तेल वापरलेलं आहे मी। तेल चांगलं निथरून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते हलकासा कडवटपणा असतो महुआच्या तेलाला, पण बिलकुल लाडवामध्ये कडवटपणा काहीच आलेला नाहीये। काही त्याची फ्लेवर येतो त्याचं छान, आणि काही त्याची कडवट टेस्ट आलेली नाही। असं निथरून घ्यायचं आहे। तुम्ही बघताय मी निथरून घेतेय कसा प्रत्येक घाणा। आणि बुंदी बनवायची असेल तर मग निचिंतीने व्यवस्थित बुंदी पाडा। पण लाडवाला अशी बुंदी केली तरी तुम्ही बघा कसे झाले आहेत ते लाडू। आता हे साखरेच्या पाकात, हा साखरेचा पाक खडी साखरेचा आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं प्रमाण दिलेलं आहे। खडी साखरेचा पाक 1 तारी केलेला आहे, होतो 1 तारी खडी साखरेचा, 2 तार 3 तार होत नाही केलेला आहे। रिफाइंड साखर मी वापरत नाहीये। आणि हे कलिंगडाचा बी, मगज ज्याला बोलतात ते ड्राय रोस्ट करून तुपामध्ये घातलेला आहे आणि काळे मनुके घातलेले आहेत। तुमचा पाक जर घट्ट झाला तर तुमचे लाडू घट्ट होतात आणि ते जास्ती दिवस टिकतात। पण मऊ रसरशीत लाडू जर करायचे असतील तर मग पाक थोडासा असा एकदम टाईट असा काटोकाट नाही करायचा, थोडंसं पाणी चढ घालायचं त्याच्यामध्ये। पण दोन्ही लाडू छानच लागतात काहीच। आणि ह्याच्यात मोठी इलायचीचे दाणे घाला तुमच्या पाकामध्ये। मी घातलेला आहे, मोठी इलायचीचे दाणे पाकामध्ये घातलेले आहेत, त्यांनी खूप छान बुंदीच्या लाडवाला चव येते। हे मोठी इलायची आणि हे बी जे आहे मगजच्या बिया, हलक्याशा मगजच्या बिया अशा अगदी अधूनमधून लागतील अशा घालायच्या आहेत। असं शेंगदाणे कसे घालतो आपण तसं अगदी थोडेसे लागतील असं अधूनमधून, एखाद्या लाडवामध्ये 2-3 लागले असं अशा प्रमाणात साधारण घालायचे आहेत ते।